एकदम ही अशी अंधाराची वाट आहे, म्हणजे आम्ही चाललोय कुठे? आम्ही चालू होली बघायला संगम पॉइंट वरून आपण आलेलो आहोत. आणि आम्ही आपल्याला इथं माहिती अनुभवणार पडलं आहोत की लगेच पहिल्यांदाच. कुठली होळी? कोकणातली होली. कोकणातली नाही, कोकणातलं तर आपणच आहोत. हा आम्ही पण आपण कोकणातली, कुठली अनुभवणार पण आहोत? कोकणातली. तळ कोकणातली होळी आम्ही देवबाग मध्ये आता सध्या. आणि तो पूर्णच अंधार आहे. देवबागची होली बघायला इकडे आम्ही जी म्हणजे चाललेलो. आता जी होळी लागते, आता जवळजवळ किती 8 वाजले असतील ना? हा ही लवकर लागणार आहे. ही लवकर लागते आणि ही खाली समुद्रावरती बघा, लागते. खाली बघा, खाली बघा. ही समुद्रावरती लागते आणि जी मेन गावच्या मंदिरातली होळी जी लागेल ती रात्री 12 वाजता लागेल, म्हणजे Yes. आपल्यासारखंच. चला चला मग मग एन्जॉय करूयात देवबागची होळी. होली सुरू होत आहे इथे पाहिजे तर पुढे आणि तिथे पुढे आम्ही पहिल्यांदा चालू ना इकडची होळी बघायला. बीच वरची होली मित्रांनो. आणि बघू शकता इथे ते खड्डा करत आहे होली बसवायसाठी. कुठे? हे अर्धा पाऊण तासात महापुरुष लागणार मंदिराच्या आहे. इथे ना रात्री 12 इथे वाजता सगळे लागते ना गावकरी आलेले आहेत. ती. जाणार आहो मी तिकडे पण. हा, येवा. इथे पोरं होली पळवत आहेत. हे बघा. हे होली पळवत आहेत पोरं. वर्षीच पडल्या फुकट वर्षीच पडल्या फुकट त्यांच्या जेवढं काढा इकडे होम ची तयारी सुरू करताय. ह्याच्यामध्ये काय नारळ टाकणार मध्ये आणि मग होली भाऊ उभा करणार. ते उभे करणं, हा हा. त्यानंतर पूजना, अच्छा. निशाण बांधणं, निशाण बांधणार. त्यानंतर ती पूजा करणं हा. आणि ती झापट अशी डाळणं, त्याच्यानंतर ती आग लावणं, हा. त्याच्यानंतर गोल फिरणं, त्याच्यानंतर नारळ नारळ. म्हणजे काय या एरियाचं नाव? तरी अशा पद्धतीची सेमच आहे प्रथा, फक्त ही बीच वरती होत आहे आणि आपल्याकडं मोठी असतं ते इथे पोरं हे करतात. आणि ढोल वाजवण्याची पद्धत पण ऑलमोस्ट सेम आहे आपल्यासारखीच आहे. आणि ते गावकरी सगळे आपले आलेले आहे आणि हे अशी ढोल वाजवण्याची पद्धत. आणि इकडे आपले पोरं आहेत. असे पोरं नाचवत आहेत तुम्ही आणि ते आवाज काय बोलतायत. तर काय होळीला निशाणा लावत आहेत. हे आंब्याचं आहे वाटतं, आंब्याची ठाल आहे आणि इथे निशाणा लावतात. आता निशाणा लावून नारळ लावलेला आहे. निशाणा लावून नारळ लावून आता तिला तिथे जो होल केलेला आहे खाली मध्ये, त्याच्यामध्ये आपण रावणार आहोत. हे बघा वैसा. उभी करत आहेत आणि साईडला अजून आंब्याची ठाल आंब्याची उभीच ठाल आहे. तर म्हणजे ही होली लवकर का लागते, म्हणजे ते तुम्ही सांगता ना भरतीमुळे आणि हायटाला वरती येतं म्हणून लवकर आपण हे करतो. लवकर करा, हा प्रदक्षिणा घालायला भेटलं पाहिजे. बरोबर. हायटेड आलं की पाणी आतमध्ये येणार, त्याच्यासाठीही लवकर होली भेटत. मग 2-2 होली का? म्हणजे ती गावची होळी आणि आपली ही वाड्यातील होळी. वाडीची होली होती. वाडीची होळी. अच्छा अच्छा. ही कुठली वाडी?
हे आपली मोंडकरवाडी. हा? मोंडकरवाडी. मोंडकरवाडी. अच्छा, मोंडकरवाडीची होली बघूया आता आपण. आता माडाची झाडं साईडला लावायला सुरू झालेली आहेत. आपल्या इकडं आपण गवत लावतो, इथे काय सुकलेली माडाची झाडं आहेत ती लावतायत, पोरच लावतायत. आणि इकडे ही पद्धत त्यांची वाजवायची पद्धत इथे भारी ना. बीच आणि बीच वरती होली, मज्जा. होली भेटायला सुरू झालेली आहे. साईडला फिरताय रोजचा आता. दोघे इथे बसलेले आहे. गोल फिरायचं. नारळ टाकायला सगळ्यांनी लाईनीमध्ये नारळ ठेवले तिथे. नारळ ठेवले तर गावाने राहतील. हात घालतील अवतार ज्ञानांना पाव सगळ्यांना सुखी राख.
भाई भाई नारळ फोड दोन नारळ भुतून टाका दे एक नारळ फोड दोन टाक आणि फोडून घे काही बाकीच्या फोडत फोड्यात घाला नाही पडत कॉम्पिटिशन ठीक आहे स्पर्धा असे नाही अच्छा फोडून आतमध्ये टाकायचा हा हा ना अशी एक स्पर्धा पण असते ना नारळी पौर्णिमा अच्छा अच्छा पुरे भूतून दुकान पुरे पुरे हे पुरे टाकून आता गावकऱ्यांच्या पाच लाल गावकऱ्यांना दिवा पाच भाई हे भाई गावकऱ्यांना दाल दिलं सगळ्यांचा सुखी राख आणि या जीवन कल्याण करू दादावचे होत रे ते पेढे झाले तर उठव होते हे हरी उठे 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 तरी गावकरी आपाची घरवाली तर त्याची काय परिस्थिती झाली काय नाही तुका माहिती आहे त्याच्या आपलं काय यास त्याचा गुण घाल आणि सगळ्यांना सुखी राख आणि यास घेऊन त्याचा आपलं भरात कर काय बोलते आजी आजी काय बोलते तिकडे लावणारा प्रसादी घेऊन येतो सत्यभामा लक्ष्मण पराळेकर त्यांनी ती मला बसायला पण जागा दिली आणि बोलले की प्रसाद आणून दिला स्पेशल कवीसाठी स्पेशल आमच्या गावात पण या आमच्या गावी पण या आमचं खेडे गाव आहे आता रात्री परत पुन्हा 12 वाजता राहा तुम्ही हो. म्हणजे तिकडे त्या देवळाकडे महापूरसाठी हा. तिकडे या करा तिकडे मोठे या मोठं आहे ना तिकडे पण येऊ आता तुम्ही चला देवळात हो माझ्या बरोबर चला आम्ही आता जरा जेवून येतो मस्त अशी बीचच्या साईडची होळी झालेली आहे प्रसादीसाठी परत आपण चाललो आहोत तिथे. चल घर तुला पेडाच खायचो गोड खावायला हवा मग नारळ भेटलेला आहे पुढच्या वर्षी पण येऊ आम्ही चला आजी चला आजी हो चला चला सदी खाणार आहे आपण चला जाऊया आता नारळ सोबत करूया भेटूया